खरं तर आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 14 जे खाते उघडले गेले त्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून पेपरमध्ये असेल, सोशल मीडियामध्ये असेल, अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या। परंतु सत्य परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्याकरता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवले आहे। तारीख 23/9/24 ते 10/10/24 पर्यंत नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 14 लोकांनी त्यांचे करंट अकाउंट ओपन केले। ते करंट अकाउंट ओपन करत असताना बँकेच्या सगळ्या क्रायटेरिया पूर्ण केल्या। उदाहरणार्थ आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, उद्यमचा लायसन्स असेल, तसेच बाजार समितीचं लायसन, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून त्यांचं अकाउंट ओपन केलं गेलं। अकाउंट ओपन करताना प्रत्येकाचा मोबाईल नंबर त्यांनी त्या अकाउंटला दिलेला होता। त्यानंतर ते अकाउंट ओपन केल्यानंतर त्या 23/9 पासून तर 10/10 पर्यंत अनेक त्या बँकेमध्ये त्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झाले। उदाहरणार्थ ज्या खात्यामध्ये APMCचं लायसन दिलं जातं त्या खात्यामध्ये रोख पैसे दिले जातात। त्याचं कारण एक बाजार समितीचं जर लायसन असेल तर त्याला शेतकऱ्यांचे पैशाची चुकवती करण्याकरता रोख पैसे दिले जातात। ते करोडच्या संख्येमध्ये असतात। ते भले ज्या ठिकाणी मार्केट आहे त्या ठिकाणी दिले जातात। अशाच प्रकारच्या या खात्यामध्ये खास करून ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। 14 खात्यामध्ये 2 खात्यामध्ये 14 कोटीची कॅश विड्रॉल झालेली आहे आणि या 14 खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅश डिपॉझिट झालेलं नाही। फक्त अकाउंट ओपन करताना 41,700 रुपये हे कॅश डिपॉझिट झालेले। थोडक्यात म्हणजे मालेगावला असलेल्या या 14 खात्यामध्ये कोणतेही डिपॉझिट झालेले नाही। परंतु या खात्यामध्ये उलाढाल होत असताना अनेक बँकांमधून जवळपास 21 बँका, नॅशनलाइज बँका असतील, प्रायव्हेट बँका असतील, अशा अनेक बँकेतून RTGS असेल, NEFT असेल, IMPS असेल, अशा अनेक प्रकारे आपल्या मालेगाव शाखेमध्ये या 14 खात्यामध्ये पैसे आलेले आहे। त्यामध्ये बँकेचं मी नाव आपल्याला घेऊ शकतो। ॲक्सिस बँक, बंधन बँक, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, फेडरल बँक, HDFC बँक, इंडियन बँक, जना स्मॉल फायनान्स, करूर व्यास बँक, पंजाब अँड सिंध बँक, RBL बँक आणि युको बँक, अशा अनेक मोठमोठ्या बँका आहे। या बँकेतून आपल्या बँकेमध्ये या 14 खात्यामध्ये RTGS झाले। परंतु हे ट्रान्झॅक्शन चालत असताना कोणत्याही बँकेला हे कळालं नाही। परंतु नामको बँकेला हे कळाले असल्यामुळे नामको बँकेने स्वतः ज्या दिवशी 21/10 या तारखेला नामको बँकेला थोडी भनक लागली आणि हे अकाउंट जरा संशयित आहे असं वाटलं, म्हणून नामको बँकेने स्वतःहून हे अकाउंट सीज केले। हे अकाउंट सीज केल्यानंतर ज्या व्यक्तीने अकाउंट केले असतील त्यांनी अनेक प्रकारे आम्हाला मागणी केली, हे आमचे सीज केलेले अकाउंट तुम्ही रिलीज करा। परंतु आम्हाला त्या अकाउंटमध्ये जरा संशय आला, त्यामुळे ते अकाउंट आम्ही सीज केले। त्यानंतर सीज केल्यानंतर सेकंड डेला आम्ही RBIमध्ये CEO आणि आमचे सगळे अधिकारी हे RBIमध्ये गेले आणि RBIमध्ये जाऊन या सगळे सविस्तर घटनेची त्यांना माहिती दिली। यानंतर RBIला गेल्यानंतर RBIला जाण्यापूर्वी या घटनेची माहिती आम्ही FIUला दिली। त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी आम्हाला माहीत झालं अकाउंट सीज केले, सेकंड डेला आम्ही स्वतःहून, म्हणजे एवढ्या मोठमोठ्या बँका असताना एकाही बँकेने या गोष्टीचा उलगडा केला नाही। हे ट्रान्झॅक्शन जवळपास 114 कोटीचं आहे, परंतु हे हळूहळू हजारो कोटी पण जाऊ शकतं। या मोठमोठ्या बँका असताना त्यांनी कोणी या घटनेचं उकल न झाले तरी पण नामको बँकेने स्वतःहून हे काढलं आणि स्वतःहून RBIला सांगितलं असे संस्थेत अकाउंट आमच्याकडे ओपन झालेले आहे, आम्ही सीज केलेले। त्याप्रमाणे RBIने सांगितल्याप्रमाणे आपण त्या गोष्टीची सेंट्रल भारत सरकारचे सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल जे आहे ना त्याच्यावरती ऑनलाईन आपण कंप्लेंट केली। RBIला कंप्लेंट केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला वाटतं मालेगाव पोलीस स्टेशनला या 12 लोकांनी ज्यांचे खाते आपल्या बँकेत आहे 14 पैकी 12 लोकांनी मालेगावला पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी FIR दाखल केली। FIR दाखल करण्यामध्ये त्यांनी एक सिराज म्हणून माणूस आहे त्या माणसाच्या नावाने आणि आपल्या शाखाधिकारी कानडे आणि निकम यांच्या नावाने एक FIR दाखल केली। ही दाखल केलेली FIR असताना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी
चौकशी सुरू झाली आणि नामको बँकेने याचं पहिलं पाऊल उचलून आमच्या बँकेचे अधिकारी कानडे आणि निकम यांना सस्पेंड केलेलं आहे. त्यांची चौकशी चालू आहे. आणि ज्यावेळेस पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट दाखल झाली त्यावेळेस पोलीस स्टेशननी सगळ्या माध्यमातून म्हणजे ED असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, त्यानंतर GST असेल, सहकार खातं असेल आणि RBI या सगळ्या माध्यमातून ही चौकशी चालू आहे. ही चौकशी चालू असताना खेद एकच गोष्टीचं आहे, तर हे एवढ्या मोठ्या बँकेमध्ये ह्या सगळे ट्रान्झॅक्शन चालू असताना नामको बँकेने याची उचल केली. फक्त नामको बँकेचंच नाव येत आहे, परंतु नामको बँकेने हे उघडकीस आणलं त्याची शाबासकी आजपर्यंत कोणी दिली नाही. पेपरला बातमी देताना सभासदांमध्ये असा गैरसमज होतो, अरे हा काही घोटाळा झाला आहे काय. परंतु खास करून आपल्याला मी सांगू शकतो, या घटनेच्या माध्यमातून नामको बँकेला एकही रुपयाचं नुकसान झालेलं नाही. आर्थिक नुकसान नामको बँकेचं एकही रुपयात झालेलं नाही. परंतु हे खाते ऑपरेट होताना या लोकांचे उलटे आपल्याकडे करोड रुपये जमा आहे. हे खास करून आपल्याला मी सांगू शकतो. पेपरला बातम्या येताना लोकांना त्याचा गैरसमज होतो की नामको बँकेत काही घोटाळा झाला. एका पेपरमध्ये मला वाटतं नामको बँकेचा घोटाळा असं लिहिलेलं आहे. खास करून हे आपण समजून घ्या, हे असे करोड रुपयाचे ट्रान्झॅक्शन नामको बँकेत 100 कोटीचे 200 कोटीचे रोज होतात. हे व्यापारी आहे म्हणून आम्ही त्यांचे अकाउंट ओपन केले, परंतु जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आपण थांबवलं आणि आपण स्वतःहून हे अकाउंट सगळ्या ठिकाणी कळवून टाकले. तर पेपरला बातमी देताना खास करून आपल्याला विनंती आहे, याची आपल्याला सखोल माहिती म्हणजे कोणत्या बँकेतून किती ट्रान्झॅक्शन आले याचीसुद्धा आमच्याकडे आहे. म्हणजे जवळपास आमच्याकडं अनेक बँकाचे सगळ्यात जास्त म्हणजे कॅनडा बँकेचे 1535 RTGS आलेले, एवढी मोठी बँक आहे, पण त्यांचं कुठेही पेपरला नाव नाही. आणि खास करून याच्यामध्ये काय झालं, इलेक्शन होतं. इलेक्शनच्या माध्यमातून याच्यात थोडं राजकारणाची कलाटणी दिल्या गेली आणि त्यामुळे नामको बँकेचं नाव पेपरला येत गेलं. आणि ही आपलीच बँक आहे. आपण सर्व या बँकेला मोठ्या करण्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आहे. या बँकेचं नाव किंवा या संदर्भात बातमी देताना आपण नामको बँक न देता सर्व बँकांमध्ये असे ट्रान्झॅक्शन झाले, परंतु नामको बँकेने हे उघडकीस आणलं. असं जर आपण दिलं तर नक्कीच नामको बँकेचं नाव जे आज आहे त्यापेक्षा मोठं होईल. पण खास करून देताना ह्या उलाढालीमुळे नामको बँकेच्या आर्थिक परिस्थितीला किंवा आर्थिक कोणतीही नुकसान झालेलं नाही हे खास करून आपण पेपरला लिहिलं पाहिजे. कारण की सभासदांचा गैरसमज होतो. नामको बँकेवरती अनेक संकट आले, अनेक संकटातून नामको बँक बाहेर येते, परंतु हे संकट आपलं नसताना सुद्धा आपल्याला ओढवलं गेलं. याच्यामध्ये खास करून आपले खासदार आहे किरीट सोमय्या, हे सुद्धा तिथे येऊन गेले आणि त्यांचं या गोष्टीला पिछा चालू आहे. परंतु त्यांनी देताना फक्त नामको बँक हेच सांगितलं. तर मी खास करून आपल्याला विनंती करतो, आपण बातमी देताना 21 बँकेमध्ये हे सर्व ट्रान्झॅक्शन झालेले आहे. जवळपास हे ट्रान्झॅक्शनची संख्या आहे, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन 2037 ट्रान्झॅक्शन सगळ्या ह्या बँकेतून आलेले, इतर बँकेतून. अजूनही त्या बँकेचं नाव कुठेही आलेलं नाही. म्हणजे त्यांचे डिपॉझिट आपल्यापेक्षा काही पटीने मोठे, परंतु त्यांचं नाव कुठं आलं नाही. तर नामको बँक न देता या 21 बँकेमध्ये झालेली उलाढालची उलगड किंवा त्याचा खुलासा नामको बँकेने स्वतः केला, हे जर आपण लिहिलं तर खास करून नामको बँकेचं नाव नक्कीच मोठं होईल. ही आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. आणि आपल्याला कोणतीही माहिती जर पाहिजे असेल तर आम्ही केव्हाही देऊ शकतो. ह्या तेच सांगतो ना, एकूण हे 114 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन आहे. त्यामध्ये RTGSनी आमच्याकडे एकूण 70 कोटी रुपये आलेले, बाहेरच्या बँकेतून एकूण 70 कोटी रुपये हे RTGSने आलेले. आणि NEFTनी जवळपास 23 कोटी 86 लाख रुपये आलेले आणि IMPSनी 5 कोटी 52 लाख रुपये आलेले. असे जवळपास 114 कोटी रुपये आलेले आहे. काय होतं हां, बँक वाईज तुम्हाला डिटेल बँकेमध्ये RTGS जे आलेलं आहे ते एकूण 70 कोटी 87 लाख रुपयाचे. NEFT आलेले 23 कोटी 86 लाख रुपयाचे. IMPS हे आलेले 5 कोटी 22 लाख रुपयाचे. हे टोटल 21 राज्यातून आलेले, 21 राज्यातून आलेले आणि 22 बँका आहे यामध्ये. सगळ्यात जास्त पैसे ॲक्सिस बँक 67 कोटी रुपये. नाही, आता हे गेलेले सांगतो तुम्हाला, आलेले पैसे सांगितले मी. आता आमच्या बँकेतून जे गेलेले RTGS झालेले त्यांच्या खात्यातून आउटवर्ड 82 कोटी रुपयाचं आउटवर्ड हे RTGSने झालेले. म्हणजे आपल्या 14 खात्यामधून 82 कोटी रुपये गेले. ते 114 कोटी आले, 82 कोटी रुपये गेले.
आणि IMPS 29 लाख रुपये गेलेले आणि जवळपास 14 कोटी रुपये कॅशचे विड्रॉल झालेले. असं एकंदरीत या खात्याची आपल्याला डिटेल आहे. या खात्यामध्ये कोणताही गैरव्यवहार आमच्याकडनं झालेला नाही बँकेकडनं, परंतु 14 हे जे लोक आहे या लोकांना पोलीस स्टेशनला जी कंप्लेंट केली का त्यांना सिराज नावाच्या व्यक्तीने फसवलं आहे. आता हा त्यांच्या दोघांचा वाद आहे, तो आमचा वाद नाही. आमच्याकडे ह्या लोकांनी 14 जे खाते ते स्वतःहून अकाउंट ओपन केले. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला. एक RTGS जर आलं तर त्याच्या मोबाईलवरती त्याला मेसेज जात होता. महिनाभर त्याला मेसेज आले आणि महिन्याने ते येऊन सांगतात की हे आम्हाला आमच्या खात्यात ट्रान्झॅक्शन झालं नाही, असं झालं नाही. हे चुकीचं आहे. म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, त्यामुळे त्यांनी लिहिलं की हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यांचा मोबाईल नंबर आम्हाला दिला होता. त्या मोबाईल नंबरवरती प्रत्येक एंट्रीची म्हणजे आमच्या बँकेत ज्या एंट्री झालेले टोटल एंट्रीची त्या मोबाईलवरती माहिती दिलेली आहे. एकच जण बोला. त्या अधिकाऱ्यांना निलंबन करण्याचं कारण आहे का बँकेच्या ज्या क्रायटेरिया काय पूर्ण करायला पाहिजे, ज्या RTGS झालेला असतील किंवा RTGS आलेला असतील, ज्या इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे त्या त्यांनी क्लिअर कट दिलेलं नाही. म्हणून त्यांना आम्ही सस्पेंड केलेले. त्यांची इन्क्वायरी करायची होती, परंतु त्यांना पोलिसांनी अटक केलेले, त्यामुळे ती इन्क्वायरी झाली नाही. खास करून हे घटनेची सविस्तर माहिती होण्याकरता आम्ही बँकेने स्वतःहून त्या शाखेचं फॉरेन्सिक ऑडिटसुद्धा लावून घेतले. ते फॉरेन्सिक ऑडिट आता चालू आहे, अजून ते पूर्ण झालेलं नाही. सखोल माहिती त्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आपल्याला येईल, त्यामधली सगळी माहिती आपल्याला मिळेल. त्यामध्ये अधिकाऱ्याला ची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. याच्या अगोदरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण हीच माहिती दिली होती तुम्ही. याच्या अगोदरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हीच माहिती दिली, आता पण हीच माहिती दिली. या दोन प्रेस कॉन्फरन्समध्ये ATSनी पण चौकशी केली होती, RBIने पण चौकशी केली. त्याच्यात काय तथ्य निघालं? नाही, आता हे ज्या चौकशा चालू आहे त्यांनी कोणती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली नाही अजूनपर्यंत. ती माहिती नाही का ना, नाही अजूनपर्यंत ते माहिती बाहेर देत नाही. अजून त्यांना जे पूर्ण नाही काही अजूनपर्यंत येत नाही. रोज आपल्याला मेल येतात, आपण त्यांना माहिती देतोय. कागदपत्र दिलेले त्यांना ATS नाशिकला सर्व जे पेपर मागितले ते दिलेले. बेसिकली चेअरमन साहेबांनी जे सांगितलं ना, दोन्ही प्रेसमधला जो फरक जो आहे, फरक एवढाच आहे का ह्या मधल्या काळामध्ये याची व्याप्ती सर्व तपासल्या गेलेली. आज या 22 बँकांच्या बाबतीत जे चेअरमन साहेबांनी माहिती दिली, बेसिकली झालेलं असं काय, हे 14च्या 14 लोक आहेत ते स्वतःहून त्यांनी बँकेत येऊन अकाउंट ओपन केलेले, म्हणजे प्रत्यक्ष येऊन म्हणजे ते हजर होते अकाउंट ओपन करताना. आणि बेसिकली नामको बँक याचं फक्त मीडियम म्हणून आहे. म्हणजे नामको बँकेच्या अगोदर सुद्धा कुठल्या ना कुठल्या बँकेमध्ये असे व्यवहार होत होते. नामको बँकेनंतर कुठल्या ना कुठल्या बँकेमध्ये व्यवहार होत आहेत. त्यांनी स्वतःच त्यांच्या FIR मध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे का सिराज नावाच्या माणसाने आम्हाला नोकरीचं आमिष दाखवलं आणि आमचे अकाउंट्स ओपन करून घेतले आणि आमच्या अकाउंटचा गैरवापर केला. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये कोणत्याही थर्ड पार्टीने यांच्या अकाउंटचा मनी लॉन्ड्रिंग करता केलेला हा वापर आहे. आता पैसे कुठून आले, पैसे कुठं गेले याची व्याप्ती सर्व विभाग जे आहे ते तपासत आहे. याचा सगळा मुळापर्यंत अजून कुठलीही संस्था पोहोचलेली नाही आहे. फक्त बेसिकली आपला उद्देश असा आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा का ह्या सगळ्या बँकांमधल्या सगळ्यात छोटी बँक नामको बँक आहे आणि सहकारामधली एकमेव बँक आहे नामको बँक. आणि नामको बँकेच्या मालगाव शाखेमध्ये पेपरला माहिती देताना किंवा सभासदांमध्ये किंवा खातेदारांमध्ये मेसेज जाताना सर्व वृत्तपत्रांमधनं वाहिन्यांमधनं नामको बँक घोटाळा ह्या पद्धतीने हेडिंग केल्या गेलेले. हे हेडिंग केलेलं हे हेडिंग नामको बँकेच्या नावाला लौकिकाला कुठेतरी नाही. मालेगावमध्ये जी केस ओपन झालेली होती इलेक्शनच्या सुरुवातीच्या काळामध्ये नामको बँकेमध्ये खातं उघडलेलं होतं, त्यांना माहिती नाही, अशा स्वरूपाची ती केस होती. त्यावेळेस आपण हा खुलासा केला असता तर आता तुम्हाला ही पत्रकार परिषद घेण्याची गरज पडली. ऐका ना, तुमचा प्रश्न जो आहे ना तसं नाहीये. नामको बँकेमध्ये खाते नव्हते. नामको बँकेच्या अगोदर त्यांचे खाते महाराष्ट्र बँकेत होते, कॅनरा बँकेत होते. कॅनरा बँकेत नामको, ऐका एक मिनिट, माहिती पूर्ण समजून घ्या काय झालेलं आहे. ह्या मंडळीचे हे जे 14 लोक आहे यांचे खाते मालेगावमधल्या महाराष्ट्र बँकेमध्ये व इतर बँकेमध्ये होते. आमच्याकडे अप्रोच होताना आपल्या शाखाधिकाऱ्यांना त्यांनी अशी माहिती देण्यात आली का महाराष्ट्र बँक झालं, कॅनरा बँक झालं, आम्हाला व्यवहारांमध्ये व्यापारामध्ये सहकार्य करत नाही, RTGSमध्ये मदत करत नाही, आमचे मार्केटचे लायसन्सेस आहे, आम्हाला कॅश विड्रॉलमध्ये तकलीफ होते, म्हणून आम्हाला तुमच्याकडे अकाउंट ओपन करायचे. म्हणून ते अकाउंट आपल्याकडे ओपन झाले. त्यांनी रितसर आपल्याकडे FDs ठेवल्या, ते FDवर ॲडव्हान्सेस घेतले. त्यांचे शॉप ॲक्टचे लायसन्स, त्यांचे मार्केट कमिटीचे लायसन्स, त्यांचे सर्व KYC हे सगळे तपासले ओरिजिनल आहे.
आणि याच्यामध्ये त्या मुलांना ज्यांना मेसेज गेले, त्यांना कल्पना आली, त्यांना कुठं कुठे कुणकुण लागली का 1,000, 1,500, 2,000 रुपयासाठी आपल्या नावाचा वापर केला गेलेला आहे, पण याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार होत आहे. तेव्हा हे लोक ॲप्रोच झाले. ॲप्रोच झाल्यानंतर ही तक्रार पालकमंत्र्यांकडे गेली, पालकमंत्र्यांनंतर पोलीस स्टेशनला गेली आणि निवडणूक चालू असल्यामुळं याला कुठंतरी एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला. मूळ केस ही अशी आहे, सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटलं होतं, ज्या बातम्या छापून आल्या, हा वोट जिहादचा काही प्रयत्न आहे का किंवा अजून काही प्रयत्न आहे का, तर जेव्हा एक तपासाअंती ते निष्पन्न होईल काय होणार आहे ते. पण याच्यामध्ये नामको बँक त्यातलं एक सगळ्यात छोटी कडी तुम्हाला आणतो. 14 लोकांचे मालेगावमधल्या स्थानिक लोकांचे, ते लोक अस्तित्वात आहे. 14च्या 14 लोक, 14च्या 14 लोकांची KYC झालेली आहे. पण या 14 लोकांची पण फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे. फसवणूक त्यांची कोणी केली? नामको बँकेने नाही केलेली. त्यांची फसवणूक सिराज अहमद या नावाच्या माणसाने त्यांची फसवणूक केली. त्यांना पैशाचं आमिष दाखवून, नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्या नावावर खाते ओपन झालेले. पण नामको बँकेकडे 14 लोक अप्रोच झाले होते अकाउंट ओपन करण्याकरता, आणि सगळे पेपर पूर्तता असल्यामुळे त्यांचे अकाउंट ओपन झाले. त्यामुळे नामको बँकेत सुरुवात झाली आणि मग 22 बँकांमध्ये लोन पसरलं असं नाही आहे. त्या तारखा जर का तुम्ही बघितल्या, हे जे ट्रान्झॅक्शन जे आहे, हजारोचे ट्रान्झॅक्शन, हे सगळ्या बँकांमध्ये याच्या अगोदर पण होत होते. तुम्हाला सांगतो आता जे आता पुढचं याच्यामध्ये प्रकरण उघडकीस आलं. हे चेअरमन साहेबांनी आपल्याला कल्पना दिली. आपल्याच बँकेच्या लोकांना जेव्हा लक्षात आलं का ज्या लोकांचे खाते उघडले त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी सदृढ नाही आहे, मात्र त्यांच्या खात्यावर मोठे ट्रान्झॅक्शन होत आहे, हे आपल्याला कळाल्यानंतर आपण 14च्या 14 अकाउंट सीज केले. आजही त्या अकाउंटवरती 1 कोटी समथिंग अमाऊंट बॅलन्स आहे आपल्याकडं त्या लोकांची. ते अकाउंट सीज केले आणि रोजच्या रोज, म्हणजे बँकेचं एक रेग्युलर प्रॅक्टिस आहे, FIUला रोजच्या रोज रेकॉर्ड जातं. जे आपल्याला रेकॉर्ड केल्यानंतर आपण हे रिझर्व्ह बँकेच्या सुद्धा निदर्शनास हा विषय आणून दिला. त्याच्यानंतर सायबर क्राईम पोर्टलवरती आपण ही कंप्लेंट लॉन्च केली आणि कंप्लेंट लॉन्च केल्यानंतर FIR दाखल झालेली. आणि हां याच्यामध्ये बेसिकली कुठल्याही बँकेचं जेव्हा कामकाज होतं त्यात कर्मचारी राहतात, कर्मचारीच काम करतो. कर्मचारी काम करताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामध्ये काही चूक झाली, त्रुटी झाली तर तो कर्मचारी रिस्पॉन्सिबल धरला जातो. मग कर्जाचं प्रकरण झालं, कर्जाची पूर्तता करून घेताना एखादा कागद पूर्तता करून नसला घेतला गेला तर त्या कर्जाची तो जबाबदार धरला जातो. आज ह्या प्रकरणात सुद्धा कानडे शाखाधिकारी होता, निकम हा उपशाखाधिकारी होता. त्या लोकांकडनं पूर्तता करून घेताना जे KYC करून घ्यायचे त्यांनी KYC पूर्ण करून घेतले, पण त्यांच्या नंतरच्या कागदपत्राची पूर्तता करायला पाहिजे होती. हेड ऑफिसकडनं जे त्यांच्या क्लिअरन्स घ्यायला पाहिजे होतं, त्याचा डिले जो झाला, विलंब जो झाला, तो विलंब जर का कदाचित झाला नसता ते प्रकरण 15 दिवस अगोदर लक्षात आलं असतं. त्या विलंबाला कारणीभूत त्यांना धरून त्यांच्यावर सस्पेन्शन आपण केलेले. त्यांनी त्यांच्या कामाचा जो कसूर आहे, जे काम 48 तासात व्हायला पाहिजे, जे काम 72 तासात व्हायला पाहिजे, ते काम जर एक आठवड्याभराने झालं, कामाचा लोड जास्त आहे म्हणा किंवा कशाने, तर तो त्यांचा कसूर आहे. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक अफरातफर केली, काही पैसे काढले, अशातला प्रकार कर्मचाऱ्यावर आरोप नाही. नाही 14 कुठल्याही नाही. आता बेसिकली ते सांगता सिराज एकच सगळं करायचा. सिराज हा माल त्यांचा ऑपरेटर होता, पण तो बँकेचा विषय त्याचा नव्हता. या 14 नाही 14 लोकांचे 14 वेगळे खाते आहे, 14 लोकांचे 14 KYC वेगळे आहे, 14 लोकांचे 14 मोबाईल नंबर वेगळे आहे, शॉप ॲक्ट वेगळे आहे, त्याच्यापैकी जे मार्केटचे सभासद आहे त्यांचे सभासद लायसन्स वेगळे आहे. हे 14च्या 14 लोक अस्तित्वात आहे, त्यांचे सगळे झाले. आपल्या बँकेपुरता मर्यादित जो विषय आहे ना, आपल्या बँकेमध्ये साधारण 15 बँकांमधनं RTGS आलेलं आहे. त्या 15 बँकांचे नाव चेअरमन साहेबांनी सांगितलं. आणि साधारण 15 बँकांमधनंच NEFT आलेलं आहे आणि 16 बँकांमधनं IMPS इन्व्हर्ट झालेलं आहे. बँका त्याच आहे आणि आउटवर्ड होताना सुद्धा त्याच बँकांमध्ये गेलेले. बेसिकली आता हा जो प्रकार आहे, आता ज्या चौकशा येत आहे, ज्या बातम्या येत आहे, आता जी परवा जी बातमी आली अहमदाबादमध्ये रेट घातले आणि 14 कोटी 13 कोटी एका बँकेमध्ये सीज केले. आता याचा तपासाची उकल होत चाललेली. बेसिकली आता हा जो प्रकार आहे हा भारतामध्ये कुठल्या बँकांमध्ये हे पैसे फिरत आहे आणि का फिरत आहे. सगळ्यात महत्त्वाचं नामको बँकेचं एक प्लस पॉईंट आहे, नामको बँकमध्ये एकाही रुपयाचा रोख भरणा झालेला नाही. म्हणजे कुठेतरी मोठी रक्कम आणली आणि बँकेत भरून घेतली असा प्रकार झालेला नाही.
म्हणजे नामको बँकेत कुठली कॅश डिपॉझिट नाही आहे. नामको बँकेमध्ये जे पैसे आले ते RTGS, NEFT, IMPSच्या माध्यमातून आलेले, म्हणजे कुठल्या ना कुठल्या खात्यावरनं पैसे आलेले, म्हणजे त्याचा ट्रेस लागलेला आहे. पैसे कुठून येत आहे, पैसे कुठे जात आहे, ही सगळी माहिती आम्ही प्रोव्हाइड केलेली. उद्देश आपला आजचा पत्रकार परिषदेचा एक आहे का याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय हा घोटाळा नाही आहे. कुठला आर्थिक लॉस बँकेने झालेला नाही. बँकेच्या ठेवी ह्या 100% सुरक्षित आहे. आपण सर्वजण परिवारातला एक भाग आहे. साधारण हे बघा, आता याच्यामध्ये ना बँकांचे नावं आपल्याकडे आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन कुठल्या राज्य राज्य आहे ते राज्य एक तुम्हाला राज्यांचं पण देतो. राज्य बी आहे. फक्त याच्या तुम्हाला राज्यांचे पण डिटेल्स देतो, बँकांचे डिटेल्स देतो. उद्देश आपला एक आहे का फक्त आपल्याला इतर याच्यावर करणं. हा जो विषय आहे हा विषय मोठ्या स्केलला आहे. याच्यामध्ये तपास यंत्रणा तपास करताय, त्याच्यामुळे त्या तपासाचा आपण भाग नाही आहे किंवा त्याचा आपल्याला डिस्टर्ब पण करायचं नाही. त्याच्यामध्ये उद्देश आहे का तपासाअंती काय ते निष्पन्न होणारच एक्झॅक्ट हा प्रकार काय आहे, हे पैसे का बरं फिरताय सगळ्या बँकांमध्ये आणि कोण फिरवतंय याचं रिझन नंतर कळत. फक्त एकच आहे का फक्त एक माध्यम म्हणून हे वापरलं गेलं आणि ते सीज झालेलं आहे. त्याच्यामुळे बँकेचा कुठं आर्थिक लिकेजेस झालेलं नाही आहे, बँकेच्या ठेवींवरती काही परिणाम झालेला नाही आहे. सभासदांना फक्त आपल्या माध्यमातून एकच आव्हान आम्हाला करायचं आहे का कुठलाही नामको बँकेचा घोटाळा नाही आहे, नामको बँकमध्ये कुठली अफरातफर झालेली नाही आहे. त्याच्यामुळं सगळा जो बँकेचा व्यवहार आहे, ठेवी आहे, ह्या 100% सुरक्षित आहे. नाही एक मिनटं आपल्याला बरं का, एक मिनटं याची चौकशी अतिशय सखोल चालू आहे. म्हणजे ED, CBI, RBI त्यांना सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण सापडले नाही. आपण आम्ही बी जे बोलतोय आम्हाला जेवढं माहिती तेवढंच बोलतोय. म्हणजे आमचं फॉरेन्सिक ऑडिट करून राहिले त्यांना कमीत कमी किती दिवस झाले आता, नाही किती दिवस झाले, पण 15 दिवसपासून ऑडिट करून राहिले, अजून 15 दिवस लागणार आहे. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन इतके फिरले ना तर त्याचा अभ्यास करायला मोठमोठ्या एजन्सीला सुद्धा टाईम लागणार आहे. तेव्हा आपल्याला फक्त आजच्या पत्रकार परिषदेचा हाच उद्देश आहे की आपली नामको बँक आर्थिक सबल आहे, डिपॉझिटरची सुरक्षित डिपॉझिट आहे, हे आपल्या पेपर मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे आपल्याला करायचं आहे. याची माहिती ऐका ना, एकच मिनटं, याची माहिती प्रत्येक एजन्सीला आमच्या ऑडिट डिपार्टमेंटला रोज 10-5 मेल असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटला आपण देतोय. याच्यात लपवायचं काहीच नाही, कारण आपल्याकडे लपवायचं कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल नाही. आलेल्या आरतीचे गेलेल्या आरतीचे फक्त 14 कोटी कॅश काढले, ते 2 खात्यातून काढले ते लोक आहे. त्याच्यामुळे याच्या लपवायसारखं काहीच नाही. परंतु हे पैसे ओरिजिनल कुठून आले, हजारो कोटी कॅश कुठे डिपॉझिट झाले हे गव्हर्नमेंटला काढायचे, ते अजून निघत नाही. बऱ्याच एजन्सी याच्या पाठीमागे लागलेले. हे एवढं सोपं काम नाही, जे आपण बोलतोय ना एवढं सोपं काम नाही. हा बोला ना, एकच जण बोला. हो कॅश कार्ड 14 कोटी काही रुपये काढले गेले, 2 अकाउंटमध्ये आहे ना, त्यांचे नाव आहे ना आपल्याकडे. कॅश याच्यामध्ये चेअरमन साहेबांनी मग तुम्हाला सांगितलं ना, आपल्या बँकेच्या ज्या मार्केट कमिटी आहे, जिथे जिथे नामपूर असेल, सटाणा असेल, मालेगाव असेल, तिथं बाजार समित्या आहे. त्या बाजार समितीच्या सगळ्या व्यापाऱ्यांना लायसन्स बाजार समितीचे राहतात. आणि जो माणूस बाजार समितीचा व्यापारी म्हणून काम करतो त्याला शेतकऱ्यांची चुकवती करण्याकरता रोख रक्कम लागते, करोडो रुपये. तर नामको बँकेच्या बऱ्याच शाखांमधून सगळे व्यापारी रोख रक्कम काढतात. ही जे 2 खात्यांमधनं कॅश विड्रॉल झालेली आहे ती एका दिवशी झालेली नाही. त्याच्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये जसजसे व्यापाऱ्याला पैसे लागले तसतसे मार्केट कमिटीचं लायसन्स ओरिजिनल आहे, त्यांचं डुप्लिकेट नाही, सगळे कागदपत्र चेक केलेले, ते व्यापाऱ्यांनी केलेली विड्रॉल आहे. तुम्ही असं म्हणता की लोक इनोसंट होती, त्यांची तेवढी कॅपॅबिलिटी नव्हती आणि त्यांच्या याच्यावर एवढे व्यवहार होत होते. मग त्यांच्या याच्यावर तुम्ही जर अकाउंट त्यांना दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला असं संशय दिसलं, एका बाजूला तुम्ही असं पण म्हणतात की तेवढे त्यांची कॅपॅबिलिटी नव्हती, एका बाजूला तुम्ही म्हणता बाजार समितीचे लायसन्स त्यांना दिलेले होते. काही लोकांना 14 नाही, 2 लोकांचाच विषय फक्त व्यापारी आहे. हा 2 लोक जे कॅश विड्रॉल, ते बाकी 12 जणांच्या खात्यावरून 1 रुपया पण कॅश विड्रॉल नाही. हे राज्य पाहिजे ना नाव. एक मिनिट कोणत्या राज्यातून आले देतोय हे राज्य सांगतात. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरला, कोलकाता, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, म्हणजे काय सगळ्याचे सर्व राज्य याच्यामध्ये. हे म्हणजे बरं का, ईडी जर तपास करत असेल तर त्यांना इतक्या लवकर सापडायला पाहिजे, अजून त्यांना सुद्धा सापडत नाही. आम्हाला रोज मिळाले जातात त्यांचे. तेव्हा आम्ही तुम्हाला काय उत्तर द्यायचे, तुम्ही आता प्रश्न विचाराल, आम्ही उत्तर देऊन ते उत्तर एखाद्या उद्या खोटं बी ठरू शकेल. याचं कारण काय, आम्हाला फॉरेन्सिक ऑडिट करायला आमच्या एका ब्रँचचं फक्त मालेगाव ब्रँचचं ऑडिट करायला
15 दिवसापासून माणसं बसलेली, अजून 15 दिवस लागतील म्हणतात. नाही नाही लगेच केलं आम्हाला आपण. ज्या दिवशी झालं त्याच्या सेकंडला आपल्याकडे त्यांचे पैसे, आपले पैसे नाही गेले. 1 कोटी किती आपले? 1 कोटी काही रुपये. 1 कोटी काय आहे? नाही नाही हेच आता असा सेम प्रकार 8 महिन्यांपूर्वी आडगाव पोलीस स्टेशनला दाखल झालाय. सेम याच पद्धतीनं 8-10 जणांना फसवण्यात आलं. एका मुलाला फसवण्यात आलं. त्याला सांगितलं की तुझं असं काम आहे, आपण तुला कर्ज मिळवून देऊ, आणि त्याच्या अकाउंटवर एवढे कोट्यवधी रुपये ठेवले. आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल आहे. त्या संबंधात पण पुढे आपण बाकीच्या ब्रांचेस विषयी पण काही चर्चा केली आहे, याविषयी काय? आपल्या बँकेत नाही, आमच्या बँकेत नाही आपल्या केलं. बँकेत नाही नाही आपल्या बँकेत नाही झालं. बेसिकली आता तुम्ही म्हटल्यानंतर खाते उघडण्याची प्रोसिजर अजून स्ट्रिंजंट करण्यात आलेली. बेसिकली सहकारी बँकेमध्ये जी कस्टमरची खातेदारांची अपेक्षा राहते का आम्ही गेल्यानंतर लगेच आम्हाला सेवा मिळाली पाहिजे, लगेच आम्हाला चेकबुक मिळालं पाहिजे, लगेच आमचं काम झालं पाहिजे. नॅशनलाइज बँका, कमर्शियल बँका त्याला थोडा वेळ घेतात. तर आता आपण सुद्धा ती प्रोसिजर थोडी स्ट्रिंजंट केलेली आहे एकदम, आणि केवायसीचा सुद्धा तंतोतंत आपण पालन करतोय. आता हे जे प्रकार होत आहे, हे प्रकार काबर होत आहे, काबर करताय, खाते उघडले जात आहे, खात्यांवरती व्यवहार होत आहे, याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीने हे पैशांच्या माध्यमातून फिरत आहे. याचा तपास, सगळा तपास जेव्हा यंत्रणा संपल तेव्हा आपल्या समोर एक्झॅक्ट प्रकार काय झालेला आहे. कारण हे खात्यांवरनं झालेले. जसे आपल्या बँकेत 1 कोटी अडकले, पूर्ण देशामध्ये जर का धरले तर करोडो रुपये त्यांचे फ्रीज झालेले. हे सगळे अकाउंट आता लॉक केलेले. जेव्हा ही प्रकार त्यांच्या लक्षात आला, या सगळ्या विभागांनी हे सगळे खाते थांबवलेले. याचा तपास अगदी आपल्या समोर येईल. आपला उद्देश चेअरमन साहेबांनी सांगितलं, आम्ही पण सारखं आपल्याला तेच सांगतोय. आज आपला उद्देश असा आहे, तपासाअंती याच्यामध्ये निष्पन्न होईल ते आपल्या समोर येणारच आहे. फक्त आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्व सभासदांना, खातेदारांना, ठेवीदारांना नम्र अपील करतो, नामको बँकेच्या बाबतीमध्ये कुठलंही जे काही मागच्या बातम्या छापून आल्या, तर एक नामको बँकेपासून सुरुवात झाली असं म्हणा तर नामको नाव सारखे सगळेजण घेत आहेत. हा कुठलाही नामको बँक घोटाळा नाही आहे. नामको बँकेचा कुठलाही याच्याशी संबंध नाही आहे. त्याच्यामुळे नामको बँकेचं नाव जे वापरलं जाते ना, त्याचा गैरसमजुतीनं काही पुढचे विपरीत परिणाम व्हायला नको, तिची काळजी घेऊन आम्ही तुम्हाला ठेवीदारांना आवाहन करतोय. बँक ही अतिशय भक्कम, सुरक्षित आहे. कुठल्याही बँकेच्या व्यवहारामध्ये फरक पडलेला नाही आहे. बँकेला कुठलाही आर्थिक तोटा झालेला नाही आहे. बँक म्हणजे साऊंड आहे. त्या माध्यमातून आपल्याला सांगायचं काय त्यांचं काय नाही केली. पेपरला बातम्या ऐका, आता जर का आपण बघितलं असेल ना, तर साधारण सगळ्या पेपरला बातम्या ज्या येत आहे, मीडियावर बातम्या ज्या येत आहे, वृत्तपत्रामध्ये येत आहे, रोज रोज येत आहे. त्यात सुरुवातच नामको बँक होते म्हणून आम्ही 2 गोष्टी आम्हाला फक्त आपल्याला स्थानिक यांना विनंती एवढीच करायची आहे, कुठलंही राजकारण या बँकेच्या सहकार क्षेत्रात आणू नये. आमचं म्हणणं आहे, निवडणुका झाल्या, निवडणुका गेल्या, हा विषय आहे. व्यापारी बँक आहे, ही नावाजलेली बँक आहे, अडचणीतून बाहेर आलेली बँक आहे. हे नाशिक शहराचं वैभव आहे. आणि म्हणून मी सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना सगळ्यांना विनंती करतो की गेली 7-8 दिवसापासून ज्या बातम्या चालू आहे त्या बँकेच्या कुठल्याही कामकाजाला गालबोट लागू नये. बँक साऊंड आहे. एक पैसा भ्रष्टाचार नसताना फक्त नामको बँकेचंच नाव का येतं, म्हणून आपण स्थानिक पत्रकार आहात. वृत्तवाहिनीवरही जे काही गोष्टी चालल्या आहे, काय कोणता जिहाद असेल, आमचा काहीच विषय नाही. आम्ही हात जोडून विनंती करतो की कुठलाही एक पैसा भ्रष्टाचार बँकेत झालेला नाही. व्यापाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की बँक आपली आहे, स्वतः येऊन चौकशी करावं. वर्तमानपत्रात सतत बातमी येतील, मर्चंट बँक, नामको बँक, नाशिक, 22 राज्याच्या बँका जर याच्यात असतील तर फक्त मर्चंट बँकेचंच नाव का येतं. म्हणून राज्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की या सहकार क्षेत्रामध्ये घाणेरडं राजकारण आणू नका. हा जो विषय अत्यंत गंभीर आहे. आता आपण म्हणाल की मोठ्या नॅशनल बँकातून हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आपल्याकडनं आता आरबीआयला अशा पद्धतीचे नॅशनल जे बँक असतात, स्थानिक बँकांना ट्रान्झॅक्शन करत असताना काहीतरी नॉर्म्स असले पाहिजे. अशा पद्धतीचे काही तक्रारी आपण करणार आहे? नाही, याच्यामध्ये बेसिकली एक लक्षात घ्या, जसं आपल्या बँकेचा विषय आहे ना, तसा त्या बँकेचा पण विषय. बँकेच्या कामामध्ये कुठल्याही बँकेकडनं चुका नाही झाल्या. कोणी बँकेत खातं उघडलं आणि त्याच्यात आरटीजीएसचा व्यवहार केला तर बँकेचा त्याच्यात काही कंट्रोल नसतो. नाही, आरबीआय मोठ्या बँकांमध्ये जरी झालं ना, आज त्या बँकांचं तर जास्त स्ट्रिंजंट राहतं अजून. आज एखादा ICICI मध्ये, ॲक्सिसमध्ये जेव्हा तुम्ही आरटीजीएस करायला जाता, KYC पूर्णच करून घेतलेली त्यांनी. माणसं उपलब्ध आहे, खाते उपलब्ध आहे, त्या व्यक्ती उपलब्ध आहे, त्या व्यक्तीच्या अकाउंटवर तर व्यवहार होत आहे, त्याच्यावर कंट्रोल बँकेचं राहत नाही.
आज आपल्या खात्यावर आपण काय आरटीजीएस करतो आणि काय आरटीजीएस काढतो याच्यावर कंट्रोल बँकेचा नाही, तुमचे पैसे आहे, पैसे तुम्ही कोणाला पाठवता. नॅशनलाइज बँक किंवा स्थानिक बँकेकडे काही ट्रान्झॅक्शन करता असे काही नॉर्म्स आहेत का की ट्रान्झॅक्शन करायला पाहिजे? नाही नाही, असं काही काही नाही. नाही. आपली मल्टी स्टेट शेड्यूल बँक आहे, आपण नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन करू शकतो, कुठले लिमिट आपल्याला नाही आहे. खात्यांवरती झालेले व्यवहार हे नियमानेच झालेले आहे, व्यवहारामध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम हे व्यवहार कोणाचे आहे, का बरं डमी नावावर करताय, का बरं दुसऱ्यांच्या नावावर करताय, याचा शोध आहे. म्हणजे हा विषय बँकिंगचा नाही आहे, म्हणजे या 21 बँकांचा पण हा विषय नाही आहे, हा विषय ऑल टुगेदर वेगळाच आहे. या सगळ्या लोकांच्या नावावरती कोण आहे व्यवहार करतंय हे शोध घ्यायचं आहे. आता याच्यात सगळेच डिपार्टमेंट इन्व्हॉल्व झाले, इन्कम टॅक्स सुद्धा इन्व्हॉल्व झालेले. आता काय होतं, ह्या जेव्हा लोकांना प्रश्न विचारले गेले त्यांना काहीच उत्तर देता आलेलं नाही, त्यांचे नाव वापरले गेले. मला एक प्रश्न होता, या 14 लोकांची 14 चेकबुक एकच व्यक्ती घेऊन गेला. नाही, तसं काही झालेलं नाही, तसं काही झालेलं नाही. तर जेव्हा पूर्ण चौकशी झालेली आहे, 14 चेकबुक वेगळे आहे, तसा काही विषय झाले. मॅक्झिमम सगळं आरटीजीएस आणि एनईएफटी बंद झालेले. चेकबुकची इन्व्हॉल्वमेंट अशी पण आता फार कमी झालेली. कोणी चेक घेऊन येऊन पैसे काढता असा विषय नाही. नाही, पण आपण त्या बँकेमध्ये चेकबुकची एंट्री होताना त्याला स्वतःला SMS जात होतं ना, हो, त्याचा मोबाईल नंबर आपल्याकडे दिला होता. चेकबुक जेव्हा बँकेतनं इश्यू झाले त्यावेळेस 14 लोकांनी घेऊन जायला पाहिजे होते, बरोबर आहे. तो एकच व्यक्ती घेऊन गेलाय. ते तसं काही तसं झालेलं नाही. म्हणजे काय आहे, आता रुमर्स खूप वेगळ्या पद्धतीने चालू आहे सध्या, तसं काही नाही. आरबीआयला आपण सगळ्यात पहिले कंप्लेंट मग दिलेले हो 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 सर्वांना. किती खात्यावरनं किती पैसे आले, किती खात्यावर पैसे गेलेले आहेत? ते तुम्हाला सांगितलं ना माहिती त्या detail माहिती आहे. त्याच्यामध्ये बरं का, बेसिकली तुम्हाला जे सांगितलं ना, साधारण जे आलेले आहे आपल्याकडे इनकमिंग आरटीजीएसचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन 2037 आहे. 2037 आरटीजीएस नामको बँकेत आलेले या 15 बँकांमधनं आरटीजीएस आलेत. एनईएफटी जे आले ते 1676 एनईएफटी आलेले आहे या 15 बँकांमधनं. आणि IMPS जे झाले ते 638 IMPS आपल्याकडे आलेले इनवर्ड सांगतोय. तसंच आउटवर्ड जे आहे ते आउटवर्ड साधारण 324 ट्रान्झॅक्शन आउटवर्ड झालेले आणि आरटीजीएसच्या माध्यमातून, आणि IMPSच्या माध्यमातून 243 ट्रान्झॅक्शन झालेले. म्हणजे हा एका व्यवहारातला विषय नाही, म्हणजे हजारो व्यवहारांमधनं हा विषय आणि किती कालावधीमध्ये हे दीड महिन्याच्या कालावधीत. आता याची चौकशी केली जाते तुमच्या माध्यमातून पण? आमच्या माध्यमातून आता हे आम्ही आता बेसिकली काय होतं, हे जे सगळे आम्ही डिटेल तुम्हाला देऊ शकलो ना, कुठे आले, कुठे गेले, कोणत्या बँका होत्या, मध्ये खाते कोणते होते, हे सगळे प्रकार हे आमच्याकडनं सगळे सबमिट झाले. हे सगळ्या बँका त्यांची माहिती पुरवणार राहतात आणि मग चौकशी यंत्रणा त्याच्या बाबतीत एक काहीतरी निष्कर्षापर्यंत आले असतील किंवा येत असतील. पण त्यांच्या तपासामध्ये आपल्याला कुठलंही इंटरफेअर करायचं नाही आहे किंवा त्याला आपल्याला हे पण करायचं नाही. आज फक्त आपला विषय मर्यादित आपल्या बँकेच्या भूमिकेविषयी. सगळ्यात महत्त्वाचं एक मिनिट सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या बँकांना म्हणजे ज्या 21 बँका आहेत त्यांना आपण मेल केलेलं आहे की तुमच्या बँकेतून असं संशयास्पद ट्रान्झॅक्शन आमच्याकडे आलंय. त्यांना कळवलं. टोटल ट्रान्झॅक्शन 4351 ट्रान्झॅक्शन बाहेरच्या बँकेत आलंय. आपण त्यांना मेलनी कळवलंय, FIR व्हायच्या आधी कळवलंय. FIR होण्याच्या आधी कळवलंय. RTGS करतानाची सही आणि बँक मध्ये अकाउंट उघडण्याची सही एकच एक. म्हणजे तेच 14 व्यक्ती हो. होते जे या प्रकरणामध्ये हो. involved होते असं म्हणायचं. हो आणि तुम्हाला आणखी एक विनंती आहे, ते ट्रान्झॅक्शनचं आम्हाला एक हे द्या, कारण ह्या प्रेसनोटमध्ये काहीच नाही येते बँकेच्या देतो. आम्हाला थोडंसं ते देतो ना ते. फक्त पण पत्रकार बंधूंना एक विनंती आहे, म्हणजे परत विनंती करतो, बँकेच्या प्रगतीच्या बातम्या आम्ही सर्व पत्रकार नेहमी देत असतो ठळक. तुमच्या मनात थोडीशी जी भीती आहे नामक तसं काही नाहीये. नाही आता आपण हे बघा, एकदा आगीतून निघालोय म्हणजे दुधाने एकदा तोंड फोडलं ना, टाक पण फुकून प्यायला काही पाहिजे. घटना घडू नये तुम्हाला याच्याकडे माहिती आहे आता मागचे 5 वर्ष आपण भोगलेले. दोन गोष्टी अशा आहे, शेवटी डिपॉझिटर कालचे जर आपण आजचे वर्तमानपत्र बघितले, कालचे बघितले तर सतत बातम्या फक्त नामको बँकेचे आहेत. IBN लोकमतने जो मुद्दा उचलला त्याच्यात इतर बँकेचा उल्लेख होत नाही ना. जर काही एक पैसे घेवाण देवाण नसेल, काही भ्रष्टाचार नसेल तर ते आम्हाला आणि असं उद्देश कसा तुमच्यापर्यंत माहिती का, मांडायचं. आज जो आपला जो म्हणून हे पत्रकार परिषद. बरं का, आपला जो ठेवीदार आहे ना, पोलीस कंप्लेंटमध्ये नामको मर्चंट बँकेचं नाव आहे आणि घटना तिथून उघडकीस झाल्यामुळे आम्हाला तेच नाव द्यावं लागतं. त्याच्याकडे नाही, म्हणून हा खुलासा पुढची करण्यासाठी माहिती घेतल्या. नामको बँकेबरोबर इतर 21 बँका, मोठ्या बँका, नामको बँकेने उघडकीस आणलं एवढं तरी सांगा, नामको बँकेने उघडकीस आणलं. त्यावेळेस तपास चालू होता ते योग्य नव्हतं, बाकी काही नाही. आता होतं आपले ठेवीदार हे खूप साधारण आहे सगळे, म्हणून त्यांना ही माहिती देणं गरजेचं आहे. तुमच्या ठेवी असेल तर काढू नका. जे काही कॅशने व्यवहार होतात ऍग्री कमोडिटीमध्ये बाजार समिती
बचाव केला असं वाटतं का? म्हणजे आता ते बचावर आपण भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण तपास त्यांचा त्या दिशेने कुठला माहीत नाही. आता आपण मार्केट कमिट्यांबाबत किंवा शेतकऱ्यांबाबत तो प्रकार बोलणं ते थोडं उचित होणार नाही त्याच्यावर. एक्झॅक्टली. याच्यामध्ये एकच आहे, कॅश कुठून येते याचं शोधणं गरजेचं आहे. हे सगळ्या एजन्सी शोधू राहिला, पण त्यांना अजूनही काही कळत नाही का कॅश कुठून जनरेट झाली. ही बाहेर फॉरेन येते का, कोणत्या राज्यातून येते का. नेमकं नामको बँकेचं जो नाव आता येतोय मालेगाव प्रकरणामध्ये, नामको बँकेची या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच काय भूमिका आहे? नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये घडलेल्या घटनेबाबत मी आपल्याला जाहीर खुलासा करू इच्छितो की नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 14 लोकांनी त्यांचे अकाउंट ओपन केले. अकाउंट ओपन करत असताना सगळ्या नामको बँकेच्या क्रायटेरिया पूर्ण केलेल्या आहे. त्यांचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा उद्यमचं सर्टिफिकेट असेल किंवा मार्केट कमिटीचं लायसन्स असेल, या सगळ्या गोष्टी घेऊन तसंच त्यांचं मोबाईल नंबरसुद्धा त्या प्रत्येक अकाउंटवरती टाकलेला आहे. असे अकाउंट असताना बाहेरच्या देशातून, बाहेरच्या राज्यातून, अनेक राज्यातून आपल्या बँकेमध्ये 4351 ट्रान्झॅक्शन हे आले. RTGS असेल, NFT असेल किंवा IMPS असेल, या माध्यमातून जवळपास 114 कोटी रुपये आले आणि 114 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन आपल्याच बँकेमधून परत बाहेर गेलं. जवळपास 82 कोटी रुपये RTGSच्या माध्यमातून नामको बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये गेले आणि IMPSच्या माध्यमातून 4,29 लाख रुपये गेले. 114 कोटीमध्ये जवळपास 100 कोटी रुपये हे RTGS आणि IMPSच्या माध्यमातून बाहेर गेले आणि 2 अकाउंटमध्ये 14 कोटीचं विड्रॉल झालं. आपल्या बँकेमध्ये कोणतंही कॅश डिपॉझिट झालेलं नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शासनाला किंवा RBIला हे खुलासा करण्याकरता हे पैसे कुठून जनरेट झाले याचा ते अनेक दिवसापासून शोध घेत असे. अनेक एजन्स्या याच्यामध्ये काम करत आहे. ED असेल, CBI असेल, RBI असेल, सहकार खाता असेल, इन्कम टॅक्स असेल, हे सर्व डिपार्टमेंट याची चौकशी करत आहे. परंतु नामको बँक या घटनेची सुरुवात ही नामको बँकेपासून न होता नामको बँकेने याचा उलगडा केलेला आहे. 21 बँका ह्या अनेक राज्यामधून अनेक ट्रान्झॅक्शन झाले, 4351. परंतु नामको बँकेला हे ट्रान्झॅक्शन संशयास्पद वाटल्यामुळे नामको बँकेने 14 अकाउंट सीज केलेलं आहे आणि नामको बँकेने फॉरेन्सिक ऑडिट हे चालू केलेलं आहे. जवळपास 15 दिवसापासून मालेगाव शाखेचं फॉरेन्सिक ऑडिट चालू आहे. अजून त्याला 15 दिवस लागतील. सर्व खुलासा आपल्याला नक्कीच होईल. परंतु या घटनेमुळे नामको बँकेचं कोणतंही आर्थिक नुकसान झालेलं नाही आणि नामको बँकेने खास करून मी सभासदांना आवाहन करतो की नामको बँक अतिशय सक्षमपणे आहे. कोणतेही आर्थिक नुकसान झालेलं नाही. आपल्या ठेवीला कोणत्याही प्रकारचं धोका नाही आहे असं मी आपल्याला खास करून सांगू इच्छितो. आणि इतर बँकेतून या ज्या एंट्री आलेले ह्या RTGS आणि NFTच्या माध्यमातून आलेले कॅश डिपॉझिट नामको बँकेत झालेली खास महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या घटनेचे पेपर असेल, मीडिया असेल, यामध्ये फक्त नामको बँकेचंच नाव येतं. परंतु इतर 21 बँका याच्यामध्ये जास्त सहभागी आहे. अजूनपर्यंत त्यांचं कुठेही पेपरला नाव आलं नाही. तर खास करून मीडियाला माझी विनंती आहे की आपण नामको बँकेच्या हा जाहीर खुलासा व्यवस्थितरित्या सभासदांपर्यंत पोहोचवा. गुन्हा दाखल होण्यापूर्वी आपण काय खबरदारी घेतली होती? RBIला काय आपण कळवलं होतं? गुन्हा दाखल होण्याच्या पहिले ज्या दिवशी आम्हाला ही घटना माहीत झाली त्याच्या सेकंडरीला आमच्या हेड ऑफिसमधून हे अकाउंट सीज करण्यात आले आणि आपण FIUला ही घटना कळवली आणि सेकंडरीला आपण RBIला गेलो. RBIला गेल्यानंतर RBIने सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या सूचना RBIने दिल्या असतील त्या आपण परिपूर्ण केलेल्या आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.